बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. याने 99 या वादात हा रस्ता थांबलेला आहे. 2007ला हा रस्ता झालेला होता. रस्ता त्यावेळेला ग्रामपंचायतनं केलेला आणि आता ग्रामपंचायत हा रस्ता का करू शकत नाही. त्याला जिल्हा परिषदकडनं हा रस्ता झालेला होता आणि आता हा रस्ता वादात राहिलेला आहे की तो म्हणतो मी 99मधनं आहे, मी NA मधनं आहे. ह्या ह्याच्यात त्यांनी पैशाची मागणी वगैरे करायला लागल्यात. मग गोरगरीब लोक जी तिथं राहणारी असणारी ती या लोकांनी पैसे वगैरे हे कुठनं अवलंबून द्यायचे. बाबा आम्हाला हा रस्ता दाखवून तिने प्रॉपर्टी विकलेली आहे आणि आत्ता तो रस्ता आत्तापर्यंत होत होता आणि आत्ता का होत नाही. आम्ही आत्तापर्यंत ग्रामपंचायतला वारंवार भेटूनसुद्धा हा रस्ता होत नाही. निधी आलेला आहे तर रस्ता करू शकत नाही. वाद आहेत. मग आम्ही आता कुणाला भेटणार. त्यासाठी आम्ही साहेबांना इथं कलेक्टर ऑफिसला भेटायला आलेलो आहे की ह्यातनं आम्हाला काय तर तोडगा करून द्यावा, जेणेकरून आम्ही अपंग आहे, आम्हाला चालता येत नाही, त्यातनं आम्हाला जाता यावं. जेणेकरून एक बाई तिथं चालत असताना प्रेग्नेंट होती, तिचं बाळ वारलं. एका बाईच्या नवऱ्याचं डोक्याची मेमरी हे झाल्यामुळं त्याला सरकारी नोकरी गमावावी लागली. असा रिक्षावाले मामासुद्धा तिकडच्या रस्त्याला येत नाहीत. मग आम्ही किती जणांना सांगू आणि किती हे करू म्हणून आम्ही आता ह्या महिला सगळ्या त्रस्त महिला आहे. आम्ही वैतागून आम्ही आता कलेक्टर साहेबांना भेटायला आलो आहे. हे जेव्हा कोणीतरी आमची दाद घ्यावी, आमची एवढीच मागणी. आमच्या 2 नंबर वॉर्डामध्ये 1,500 ते 2,000 वस्ती आहेत. 2,000 वस्ती आहेत. त्या रस्त्यावर मेन रस्त्यावरून येणारी घरं आमची भरपूर आहेत. जेणेकरून 2,000 आमचा तिथलाही आहे. ग्रामपंचायत फक्त काय मतदानाला येत्या निधी आला आहे म्हणून सांगते. आता 30 लाख रुपये निधी आमच्या रोडला आला आहे. तर सरपंच साहेब म्हणतात की होऊ शकत नाही रुपा. आम्ही निधी आणायचं काम केलं आहे, खरं तिथं लावू देत नाहीत. मग आम्ही आता कुणाला विचारायचं आणि कुणाला विचारायचं. 10 वेळा आम्ही तेच करत बसायचं काय. आम्ही गोरगरीब महिला, आम्हाला राबून खाल्ल्याशिवाय पर्याय नाही आणि तिथं आम्ही सारखं त्या रस्त्यासाठी भांडत बसायचं काय. येण्या जाण्याची सुद्धा एक लोकांची परिस्थिती नसताना लोकांना आम्ही घेऊन आलो. ह्याच्यावर काय तर तोडगा करून आम्हाला साहेबांनी द्यावा एवढीच आमची विनंती आहे.